या कारणाबरोबर ज्याला वाल्मिक कराड यांच्या नावाचा उल्लेख केला जातो, वाल्मिक कराड काय एका दिवसात थोडीच मोठे झालेले असतील. मग आत्ताच त्यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी का? काय आहे की वाल्मिक अण्णा कराड हे 2019ला धनंजय मुंडे साहेब निवडून आले परळी मतदार आणि पराभूत झाल्या पंकजाताई. आणि हे म्हणजे जे सरकार महाजनादेश कोणाला दिला होता? देवेंद्र फडणवीस साहेबांना बरोबर आणि शिवसेनेला. पण तो जनादेश चोरला उद्धव साहेबांनी चोरला आणि ते गेले कोणाकडे? काँग्रेस राष्ट्रवादी. आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार बनवलं. त्या सरकारमध्येही माननीय धनंजयजी मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं मंत्रिपदही ॲग्रीमेंट बेसवरती वाल्मिक अण्णा यांच्याकडे गेलं. जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेलं. कसं काय? म्हणजे हे काय ऑन रेकॉर्ड नाही, परंतु मग तिकडं काही लक्षच द्यायचं नाही, सगळं वाल्मिक करतोय बघतोय असं म्हणून धनंजय मुंडे साहेब एकदम निवांत राहिले. तसं तसं त्यांची तिथली म्हणजे आवाका वाढत गेला. आणि मग कार्यकर्ते बी कोणाला भेटायचे? वाल्मिक अण्णाला. वाल्मिक अण्णा म्हणतील तसं, असं वाल्मिक अण्णा म्हणतील तसं. आणि त्याच्यामुळं त्यांना ताकद मिळत गेली, त्यांना बळ मिळत गेलं, सगळा व्यवहार त्यांच्याकडे गेला. आणि मग ही काय असं कृषी खात्यातलं मला वाटतं काही दिवस त्यांच्याकडे आत्ता कृषी खातं होतं. अगोदर कोणतं खातं होतं मला माहिती नाही, पण त्या खात्याचा राज्याचा पूर्ण कारभार वाल्मिक अण्णा म्हणतील तसं चालायचं. आणि आता कृषीचं चालायचं. एक उदाहरण म्हणून सांगतो, ते 40 लाखापैकी 9 लाख दिले तरच तुमचं हार्वेस्टर मंजूर, नाही तर मेले, तुमचा विषय गेला. DPDC मध्ये सुद्धा 5%, 10%, 15%, काही काही ह्याच्यात 20%, यांची टक्केवारी फार वाढत गेली. आणि मग कोणाला विकायची DPDC थोडी तितकी आहे का? 300-350 कोटी. आता काय काय प्रकरणं निघतील ना. आणि ह्यांच्या परळी तालुक्यामध्ये आता ते मी बी काढणार आहे की परळी तालुक्यामध्ये काही रस्ते नॅशनल हायवेने केले, त्याच्यावर बी DPDCचे पैसे गेले. त्याच्यानंतर दलित वस्तीचे पैसे नॅशनल हायवेमध्ये गेले. म्हणजे कोणते पैसे कुणीकडे गेले त्या परळी मतदारसंघात? मला तर वाटतं परळी मतदारसंघ हा हवाई धावपट्टी झाला पाहिजे होता आत्तापर्यंत. एवढा पैसा खर्च झाला, एवढा पैसा खर्च झालाय. आणि आता जर खरंच परळीत गेलं तर कंबर दुखल्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती आहे. हा, मग ग बाई माझी कंबर लचकली, काहीतरी गाणं आहे ना, तशी बाई माझी कंबर पूर्ण मोडली, अशा पद्धतीचे रस्ते आहेत यांचे.